उपसा जलसिंचन योजनेचा पाणी वाटपाचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं असेल तर या योजनेच्या नावामध्येच माडा आहे, मात्र माडेकरांना प्रत्यक्षात मात्र या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। मागील 2 दिवसापासून माडा तहसील कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले आनंदराव कानडे हे शेतकऱ्यांसमोर जे आहे ते अन्नत्याग आंदोलन करताना पाहायला मिळतात। आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत। काय नेमकी प्रमुख मागणी आहे आणि किती दिवसापासूनचा हा संघर्ष आहे, कुठपर्यंत टेकला आहे? आम्ही गेल्या 3/7 आमच्या मागणीचं 10 तारखेला उपोषण बसणार निवेदन दिलं होतं। 10 तारखेला काहीतरी 30 तारखेला आम्ही उपोषण निवेदन दिलं होतं। 30 तारखेला निवेदन दिलं की एक दिवस 31 तारखेला पाणी आलं, एकच दिवस पाणी आलं, पण दुसऱ्या दिवशी पाणी बंद झालं। दुसऱ्या दिवशी विचारलं तर तांत्रिक कारणामुळं मोटरी बिघडल्यामुळं पाणी बंद झालं असं त्यांनी सांगितलं आम्हाला। परत 10 तारखेला आम्ही उपोषणाला बसल्यानंतर संध्याकाळी तहसीलदार साहेब, परत कार्यकारी अभियंता सोलापूरचे सचिन पवार साहेब आणि ते आले तुंबळ साहेब, त्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही चिंचोलीवरनं माड्यापर्यंत भांगे वस्तीपर्यंत आम्ही तुमचा मनकर्णवाडा हे करून देतो, आम्ही मन करवून देतो। आणि हे झाल्यानंतर परत वरची तळी आहेत ना, चिंचोली रंदेवाडी, वेताळवाडी, माड्याची 2 तळी, शिंदे तलाव, परत नांदगाव तलाव हे भरून देतो आम्ही, हे त्याने त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं। त्यामुळे मग आम्ही त्यावेळेला कार्यकारी अभियंत्याला तहसीलदार साहेब त्याच्यामुळे आम्ही उपोषण स्थगित केलं। त्यांनी 17 तारखेपर्यंत पाणी तुम्हाला सोडतो, 17/7 पर्यंत, 17/7 का 8 आहे, 17/8 पर्यंत पाणी सोडतो म्हणून त्यांनी आम्हाला लेखी दिलं। 17 तारखेपर्यंत पाणी आलं नाही, 20 तारखेपर्यंत काय पाणी हे नाही। आम्ही 21 तारखेला आम्ही निवेदन देऊन टाकलं किंवा 25 तारखेपर्यंत दुसऱ्यांदा स्थगित केलेलं उपोषण आम्ही चालू करणार आहे। पण नाही, विषय हा आहे की आंदोलन करूनच पाणी मिळवा असं काही अलिखित नियम ठरलाय का या योजनेचा? बरोबर आहे, माडेकरांना पहिल्यापासून आंदोलन केल्याशिवाय पाणी येत नाही। खरंच तुम्ही आता तुम्ही मध्ये जी पोस्ट हे टाकले, यूट्यूबला हे टाकले, खरोखरच ते आहे की आजी माझी आमदारांनी खरंच ह्या योजनेचा अभ्यास करायला पाहिजे, मग नेमकी ही योजना कशी हाताळली पाहिजे। आणि माझं तर असं मत आहे की सगळा गोंधळ अधिकारी लोक करतात त्यात। अधिकारी लोक कोणतर सांगते लगेच त्यात बदल करतात, कोणतर सांगते लगेच त्यात बदल करतात, असं म्हणजे टेल टू हेड पाणी यायला पाहिजे सगळ्यांचं मत आहे। टेल म्हणजे माडा, तिकडं म्हणजे विठ्ठलवाडी, असं पाणी चालू करायला पाहिजे। त्यांचं ठरलं पण ठरलं आणि परत परवा 2 दिवसाखाली 24 तारखेला पाणी चिंचोली वाटा माड्याला पाणी आलं, तिकडं पाणी चाललं, लगेच आम्ही इथं उपोषणाला बसलो, काल पाणी संध्याकाळी बंद झालं। पण कुठं आमदारांच्या मध्यस्थीनं आंदोलन तुमचं मागं स्थगित करण्यात आलं होतं, मग कुठं पाठपुरावा कुठे गेला? खासदारांची देखील बैठक जी आहे त्या अधिकाऱ्यांसमवेत झाली, नेमकं पाणी वाटपाचा हा प्रश्न कुणामुळे निर्माण झालाय? पाणी वाटपाचा प्रश्न हा ज्या आमदार खासदारांनी मिटिंग घेतल्या त्यावेळेला ठरलं की बाबा शेवट माडा आणि विठ्ठलवाडीपासून पाणी वाटप करत जायचं। त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना कुणाचे फोन येतात मला काय माहीत नाही, लगे अधिकारी त्यात बदल करतात। जर समजा एक नंबरला माणसाला पाणी दिलं तर लगेच 4 नंबरला पाणी द्यायला सांगते, त्याप्रमाणे अधिकारी लगे बदल करतात। मग कोण आहे? हे तालुक्यातलेच लोकप्रतिनिधी असतील ना? ते मला माहीत नाही कोण आहे ते, त्या तुंबळे साहेबांना विचारा किंवा त्या पवार साहेबांना विचारा। नाही, मग अडचण काय? अडचण काय हा माझा, हां, तिथं पाणी सोडलं पाहिजे। पण अधिकाऱ्यांना माझं विनंती आहे, त्यांनी काय केलं पाहिजे माहिती आहे काय? तुम्हाला सांगा ना, तुम्ही कोणाला ज्याचा फोन येते त्याला तुम्ही सांगा ना, आम्ही 1 नंबर पण चालू केले, 2 नंबरला देणार, 3 नंबरला देणार, 4 नंबर देणार, 5 नंबर सिरियल प्रमाणे आम्ही जाणार। आणि तुम्ही ज्या माणसाला सांगते त्याचा 5वा नंबर आहे, त्यावेळेला 5व्या नंबर आला तर त्यांना देणार। असं अधिकारी लोकांनी कठोर भूमिका घेतली तर टेल टू हेड मारा आणि व्यवस्थित योजना चालेल। आणि ही माझ्या माहितीप्रमाणे योजना ही 14 गावाचीच योजना होती अगोदर। विनायकराव पाटील ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला हा 14 गावाचीच योजना होती। म्हणजे अलीकडं लवच्या इकडच्या बाजूला, रस्त्याच्या इकडच्या बाजूला हौद मोठा बांधून ते ह्या 14 गावाला योजना होती। कॅनॉलमध्ये कुठतर दगड, मोठे दगड टाकले जात आहेत, पाणी अडवलं जातं, हे हाय का प्रकार आहे? काय हे कितपत माहीत आहे आमदार खासदार आजी माजींला? काय मला वाटत नाही आजी माजीला माहीत असेल कुणाला। ग्राउंडवर काय मग उतरणं लोकप्रतिनिधीचं काम नाही का? नाही, ग्राउंडवर लोकप्रतिनिधी उतरायलाच पाहिजे। योजनेची जे आजी माजी आहेत ना, ज्याला आमदार हो वाटते, जे आमदार आहेत त्यांनी
ग्राउंडवर उतरलं पाहिजे, त्या योजनेची माहिती घेतली पाहिजे, त्या कामगारांची माहिती घेतली पाहिजे, कोण कुठं कामगार आहे, काय करतो कामगार, त्याची माहिती घेतली पाहिजे. त्याशिवाय ही पाणी योजना सुरळीत चालणारच नाही. नाही पण किती दिवस शेतकऱ्याच्या पदरी हे आंदोलन करा आणि पाणी मिळवा असं काय किती दिवस चालणार आहे? आता हा प्रश्न त्यांना पोटऱ्यांना विचारा. मी काय पोटर नाही, मी इथं शेतकरी म्हणून बसलोय. नाही पण पाण्यासाठीचा संघर्ष माडेकरांना आणि कायमच माडेकरांचा पाण्याचा प्रश्न कधी संपणार? आमची 60 गेली. हे पोरांच्या आता ह्या पोरांच्या भविष्यासाठी आम्ही बसलो इथं. आणि आताची परिस्थिती अशी आहे की पुढची 2-3 वर्ष पाऊस नाही. आता जर पाणी आलं तर आम्ही आणि पाणी पिण्यासाठी मागतोय. आम्ही पाणी शेतीसाठी मागत नाही, शेतीचे पाणी मागत नाही. तिथनं 7-8 गावाचा पाणी पुरवठा योजना आहे. माड्याला आलं तर माड्याचं 1 वर्ष पाणी म्हणजे बोरचे पाणी टिकणार आहेत पर्क्युलेशन होऊन, असा माझा अनुभव आहे. ह्याच्या पुढची काय भूमिका असणार? आता ह्याच्या पुढची उद्या आम्ही आंदोलन करणार, उद्या रस्ता रोको आंदोलन करणार. रस्ता रोको आंदोलन केलं की दुसऱ्या दिवशी माडा बंद आंदोलन करणार. ह्यांना जर कळत नसेल, आज सकाळपासून तुंबळ साहेब हित आहेत, आरंटीराव साहेब हित आहेत. आम्ही त्याला सकाळीच सांगितलं की त्यांची भूमिका काय आहे. त्यांची भूमिका आम्ही माड्याला 31 महिन्याचं काय आहे, 8वा महिना 31 आहे ना, 31ला माड्याला पाणी आलं त्या नंदाबाबा तळ्यात. अंबरी तळावर रणजिवट्याचं भरून घेतलं, पाणी बंद झालं. हे झालं टॉप. परत 17 तारखेला पाणी परत सुरू झालं माड्याकडं. 17 तारखेला परत पाणी बंद झालं. मग तुंबळ साहेबाचं मत काय आहे, तुमच्याकडनं पाणी बंद करायचं आणि दुसरीकडे कुठं सोडायचं. मग थेटच प्रश्न आहे की या योजनेवर कंट्रोल नेमका कुणाचा आहे? ह्या योजनेवर माझ्या माहितीप्रमाणे कंट्रोल कोणाचं नाही. अधिकारी जे म्हणाल ते पूर्व दिशा आहे. अधिकाऱ्याने जर व्यवस्थित सांगितलं पुढऱ्यांना सांगितलं, कंट्रोल कोणाचा आहे मला काय माहीत नाही. नेमकं कोण काय करतंय, सगळे श्रेयवादाचा घोळ चाललाय सगळा. पाणी हे म्हणतंय श्रेयवाद, मी योजना चालवतोय, हे म्हणतंय मी योजना चालवतोय, पण त्यात शेतकरी भरला जातो ना. हे होते आनंदरावजी कानडे. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं मात्र यामध्ये भयानक नुकसान होतानाचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे सीनामाडा उपसा जलसिंचन योजनेचं आंदोलन जवळपास या महिन्यामध्ये 4 ते 5 ठिकाणी झालेत. आमदार खासदारांच्या देखील बैठका पार पडल्यात. मात्र नेमक्या या योजनेच्या पाणी वाटपाचा नेमका घोळ कुणामुळे होतोय याचा संताप जो आहे तो शेतकऱ्या म्हणून उद्रेक जो आहे तो बाहेर पडताना पाहायला मिळतो. आणि याचाच एक भाग म्हणून येत्या काळात देखील आता रास्ता रोका असतील किंवा विविध आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी सीनामाडा उपसा योजनेचा उद्रेक जो आहे तो शेतकऱ्यामध्ये या पुढच्या काळात देखील पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं असेल तर 2 दिवसापासून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.